मित्रांनो, महाराष्ट्राच्या पुढच्या महिला मुख्यमंत्री कोण असल्या पाहिजे, आपण काही नावे सांगणार आहोत। त्याआधी मित्रांनो, तुम्ही चॅनलवर नवे आहात, चॅनलला सबस्क्राइब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नंबर 1, सुप्रिया सुळे। सुप्रिया सुळे या सध्या बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या 17व्या लोकसभेमधील खासदार आहेत। नंबर 2, रश्मी ठाकरे। रश्मी ठाकरे ह्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आहेत। नंबर 3, पंकजा मुंडे। पंकजा मुंडे ह्या 2009च्या महाराष्ट्र विधानसभेत बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाचे त्या 2019 ऑक्टोबरपर्यंत आमदार म्हणून प्रतिनिधित्व करत होत्या। नंबर 4, शर्मिला ठाकरे। शर्मिला ठाकरे ह्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी आहेत। नंबर 5, वर्षा गायकवाड। वर्षा गायकवाड ह्या 2019 साली त्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण विभागाच्या कॅबिनेट मंत्री होत्या। नंबर 6, यशोमती ठाकूर। यशोमती ठाकूर ह्या महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास विभागाच्या 2019 सालच्या कॅबिनेट मंत्री होत्या। नंबर 7, प्रणिती शिंदे। प्रणिती शिंदे ह्या महाराष्ट्र विधानसभेत सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून 3 वेळा निवडून आलेले आहेत। नंबर 8, आदिती तटकरे। आदिती तटकरे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून त्या निवडून आल्या आहेत। नंबर 9, निर्मला नवले। निर्मला नवले ह्या पुणे जिल्ह्यातील कारेगाव येथील सरपंच आहेत आणि त्या सोशल मीडियावर खूप फेमस पण आहेत। मित्रांनो, तुम्ही महाराष्ट्राच्या पुढच्या महिला मुख्यमंत्री म्हणून कोणता चेहरा पाहायला आवडेल हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।